संजय भोईर, अंकुश देशमुख, भारतीय जनता पक्ष, शिवसेना युतीचे सर्व पदाधिकारी, आपले उमेदवार दत्ताभाऊ आणि नवनाथ भाऊ यांना विजयी करण्यासाठी उपस्थित असलेले या परिसरातील सर्व प्रमुख कार्यकर्ते, बंधू आणि भगिनींनो, आपल्याला सगळ्यांना मी जाहीर आवाहन करतो, ही केवळ निवडणूक नाही, या निवडणुकीमध्ये आपला हक्काचा माणूस, काम करणारा माणूस, आपल्या बरोबर राहणारा माणूस आणि आपल्या विचाराच्या माणसाला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं प्रतिनिधित्व करण्याची संधी आपल्याला द्यायची. दत्ताभाऊ यांच्याविषयी गणेश तात्या, बाळाभाऊ यांनी सांगितलं. मी जेव्हापासून दत्ताभाऊ गुंडे यांना ओळखतो, माणसातला माणूस, सर्वसामान्य माणसासाठी काम करणारा माणूस आणि कार्यकर्त्यांबरोबर कार्यकर्ता म्हणून राहणारा एक कार्यकर्ता, स्वतःला कधी नेता समजला नाही, अशा एका कार्यकर्त्याला आपला प्रतिनिधित्व देण्याची संधी या निवडणुकीमध्ये आपल्याला प्राप्त करून द्यायची. नवनाथने ज्यावेळेस निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, नवनाथ माझ्या पक्षाचं काम करत होता, आज पण करतो आणि उद्या पण करणार आहे. भारतीय जनता पक्ष, शिवसेना गेल्या 25-30 वर्षाची युती, श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी, अडवाणीजी आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून हिंदुत्वासाठी आणि देशासाठी निर्माण झालेली युती होती. आणि म्हणून नवनाथ भाऊ आल्यानंतर बाळाभाऊशी मी चर्चा केली आणि बाळाभाऊंनी सांगितलं, कमळ या चिन्हावरती नवनाथ भाऊ जर लढला, या परिसरामध्ये एकीने या निवडणुकीला सगळे कार्यकर्ते सामोरे जाईल. एका मिनिटाचा देखील क्षणाचा विचार केला नाही. पोहोचवण्याचं काम मुख्यमंत्र्यांच्या मोदयांच्या माध्यमातून केलं जातं. केंद्रामध्ये मोदी सरकारांच्या माध्यमातून त्या योजना पोहोचवल्या जातात. ही निवडणूक पंचायत समिती आणि जिल्हा परिषदची निवडणूक, ही निवडणूक खऱ्या अर्थानं गावातल्या लोकांची निवडणूक आहे. गावामध्ये राहणाऱ्या प्रत्येक सर्वसामान्य माणसं, संजय भोईर, अंकुश देशमुख, भारतीय जनता पक्ष, शिवसेना युतीचे सर्व पदाधिकारी, आपले उमेदवार दत्ताभाऊ आणि नवनाथ भाऊ यांना विजयी करण्यासाठी उपस्थित असलेले या परिसरातील सर्व प्रमुख कार्यकर्ते, बंधू आणि भगिनींनो, आपल्याला सगळ्यांना मी जाहीर आवाहन करतो, ही केवळ निवडणूक नाही, या निवडणुकीमध्ये आपला हक्काचा माणूस, काम करणारा माणूस, आपल्या बरोबर राहणारा माणूस आणि आपल्या विचाराच्या माणसाला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं प्रतिनिधित्व करण्याची संधी आपल्याला द्यायची. दत्ताभाऊ यांच्याविषयी गणेश तात्या, बाळाभाऊ यांनी सांगितलं. मी जेव्हापासून दत्ताभाऊ गुंडे यांना ओळखतो, माणसातला माणूस, सर्वसामान्य माणसासाठी काम करणारा माणूस आणि कार्यकर्त्यांबरोबर कार्यकर्ता म्हणून राहणारा एक कार्यकर्ता, स्वतःला कधी नेता समजला नाही, अशा एका कार्यकर्त्याला आपला प्रतिनिधित्व देण्याची संधी या निवडणुकीमध्ये आपल्याला प्राप्त करून द्यायची. नवनाथने ज्यावेळेस निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, नवनाथ माझ्या पक्षाचं काम करत होता, आज पण करतो आणि उद्या पण करणार आहे. भारतीय जनता पक्ष, शिवसेना गेल्या 25-30 वर्षाची युती, श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी, अडवाणीजी आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून हिंदुत्वासाठी आणि देशासाठी निर्माण झालेली युती होती. आणि म्हणून नवनाथ भाऊ आल्यानंतर बाळाभाऊशी मी चर्चा केली आणि बाळाभाऊंनी सांगितलं, कमळ या चिन्हावरती नवनाथ भाऊ जर लढला, या परिसरामध्ये एकीने या निवडणुकीला सगळे कार्यकर्ते सामोरे जाईल. एका मिनिटाचा देखील क्षणाचा विचार केला नाही.
दत्ताभाऊ हे सर्वात जास्त मताने जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून निवडून येतील, परंतु नुसत्या टाळ्या वाजून भागणार नाही. आपल्याला घराघरात मतदारांपर्यंत जावं लागेल. प्रत्येक मतदाराला सांगावं लागेल, देशामध्ये मोदीजींचं सरकार आहे, राज्यामध्ये देवाभाऊ एकनाथजी शिंदे साहेब यांचं सरकार आहे. आणि मग खऱ्या अर्थाने पुणे महापालिकेत काय झालं हो? राष्ट्रवादीच्या नेत्याला नाकारलं का नाही? सांगा तुम्ही, नाकारलं का नाही? पिंपरी चिंचवडला राष्ट्रवादीच्या नेत्याला नाकारलं का नाही? मग आता मावळमध्ये आपण काय करणार? जोरात सांगा. नाकारणार ना? मग त्याची सुरुवात उसगाव काले जिल्हा परिषद गटातूनच होणार हा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. दत्ताभाऊ पुढे, दत्ताभाऊ साबळे आमचा दिव्यांग सरपंच आहे, चालता येत नाही. दुधिवरे गावचा सरपंच, युतीची असलेली निष्ठा, प्रामाणिकपणा, आज एवढ्या अडचणी देखील ते या ठिकाणी दत्ताभाऊच्या प्रचारामध्ये रोज दिवस रात्र त्या ठिकाणी फिरणारा एक कार्यकर्ता म्हणून दत्ताभाऊची ओळख आहे. आज मला सांगायला अभिमान वाटतो की आप्पांनी आम्ही या तालुक्यामध्ये निर्णय घेतला की या तालुक्यात आपण कोण किती जागा लढवतात यापेक्षा या तालुक्यातली लोकशाही टिकवायची असेल, या तालुक्यामधला जर विचार टिकवायचा असेल तर आपण युतीच्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरे जाऊ. आम्ही नवनाथ भाऊ हरपुडे यांना या ठिकाणी या गणाची उमेदवारी दिली. उमेदवारी देताना मला समजलं की नवनाथ भाऊ गावचा जावाई आहे. आता जावयाला निवडून द्यावं लागेल ना, आपली जबाबदारी आहे का नाही? राहिला बी इथे तिकडे आम्ही अश्विनीताई आसवले कोंडे त्या टाकवे गणाच्या टाकव्याच्या कन्या आहे, आणि इकडं नवनाथ भाऊ जावई आणि घर दोन्ही त्यांचं इथं आहे. पाहुण्याला कामाला लावलंय ना नवनाथ भाऊ, सांगितलंय ना. पाहुण्याचं एकही मग इकडे तिकडे जाता कामा नये. पाहुणे आलेले आहेत शरद भाऊ, सगळे पाहुणे मंडळी बरोबर आहे, आणि ज्यांच्या बरोबर पाहुणे आहेत त्यांचा विजय नक्कीच नवनाथ भाऊच्या रूपाने देखील होणार आहे. आप्पा, आमची विनंती आहे, महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या बरोबर एका आलेल्या पाहुण्याला लवकर घरी पाठवू. आपल्याला सुखाने आनंदाने विकासाच्या माध्यमातून पुढे जायचं असेल तर ही निवडणूक मावळ तालुक्याला दिशा देणारी
यांच्या प्रचारार्थ आज तुसगाव बुद्रुक येथे मोठ्या प्रमाणामध्ये रॅली काढण्यात आलेली आहे. नमस्कार. नमस्कार.